विचार करा, जर Googleने तुमच्या घरात करोडो डास सोडले तर? ऐकायला वेडेपणा वाटतोय ना? पण सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते की Googleनं अमेरिकेत तब्बल 35 ट्रिलियन म्हणजेच 35 लाख कोटी डास सोडलेत. पण Googleने असं का केलं? डास चावून आपल्याला मारणार आहेत का? की यामागे काहीतरी भयंकर विज्ञानाचा खेळ आहे? चला जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटात. सगळ्यात आधी हे समजून घ्या की थेट Googleने नाही, तर Googleची जी मूळ कंपनी आहे अल्फाबेट त्यांच्या अंतर्गत व्हेरिली नावाची एक लाईफ सायन्स कंपनी काम करते. या कंपनीने एक खास प्रोजेक्ट सुरू केलाय ज्याचं नाव आहे प्रोजेक्ट डीबग. आता तुम्ही म्हणाल डास सोडले हे खरं आहे का? तर हो, डास सोडले आहेत, पण सोशल मीडियावर सांगितला जाणारा 35 ट्रिलियन हा आकडा प्रचंड फुगावून सांगितला गेलाय. प्रत्यक्षात काही लाख डास कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये सोडण्यात आले आहेत. आता मुख्य प्रश्न, गुगलने डास का सोडले? आपल्याला त्रास देण्यासाठी? तर अजिबात नाही. उलट डासांचा नायनाट करण्यासाठीच गुगलने हे डास सोडलेत. या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी फक्त नर डास तयार केले आहेत. तुम्हाला माहित आहे का, माणूस किंवा प्राण्यांना फक्त मादी डास चावतात. नर डास कधीच चावत नाहीत. शास्त्रज्ञांनी या नर डासांच्या शरीरात वोल्बाकिया नावाचा एक नैसर्गिक बॅक्टेरिया सोडलाय. जेव्हा हे गुगलचे नर डास जंगलात किंवा शहरात जाऊन तिथल्या सामान्य मादी डासांसोबत प्रजनन करतात, तेव्हा त्या मादी डासांची अंडी नष्ट होतात. म्हणजेच नवीन डास जन्मालाच येऊ शकत नाहीत. या पद्धतीमुळे ज्या भागात हे डास सोडले गेले तिथे डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका व्हायरस पसरवणाऱ्या इडिस इजिप्ती डासांची संख्या तब्बल 95% कमी झाली. म्हणजेच गुगलने डास आपल्याला आजारी पाडण्यासाठी नाही, तर डेंग्यू आणि मलेरिया सारख्या जीवघेण्या आजारांपासून संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी सोडलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा एक अद्भुत चमत्कार आहे. तर मित्रांनो, सोशल मीडियावरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. गुगलने डास सोडले हे खरं आहे, पण ते आपल्या फायद्यासाठी होतं. विज्ञानाची ही भन्नाट ट्रिक तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.